सकल मराठा समाजाच्या बैठकीस करंजकर यांची उपस्थिती अनेक प्रश्नचिन्ह दर्शवते। महायुतीत बदलत्या समीकरणाचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे। पाहूया सविस्तर वृत्त। बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभेसाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। उमेदवारी जाहीर होताच शिवसैनिकांसह कार्यकर्त्यांनी वाजे यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करून जल्लोष साजरा केला। परंतु नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून चर्चित असलेले उमेदवार विजय करंजकर यांची उमेदवारी नाकारल्यानं विजय करंजकर यांच्यासह समर्थकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय। राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजय करंजकर यांनी पत्रकार परिषद घेत मी येत्या 2 दिवसात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असून त्यानंतर माझा निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं। मात्र यावेळी मी लढणार आणि पाडणार अशी भूमिका यावेळी करंजकर यांनी घेतली। गुरुवारी सकल मराठा समाजाच्या वतीनं लोकसभा पार्श्वभूमीवर बैठक बोलवण्यात आली। या बैठकीस ठाकरे गटाचे लोकसभा संघटक विजय करंजकर उपस्थित होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही समाजाची बैठक होती, त्या बैठकीत मला बोलावलं होतं, मी आलो आणि समाजाने एकरूप राहावं असं मत व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं। अरे बाबा नो, मी एका पक्षाशी बांधील असलेला माणूस आहे, त्याच्यामुळे जास्त किस काढत बसू नका। तर चला ठीक आहे। तुम्हाला काही बोलवणं आलं का कालच्या प्रेस नंतर किंवा त्याबाबत काही पुढे बोलणं झालं? माझं बोलणं झालंय, मला बोलवलंय, मी जाणार आहे, साहेबांना भेटणार आहे। कधी जाणार आहात? उद्या परवा काय माझं बोलणं झालेलं आहे, मला बोलवलंय। काय मागणी करणार? नाही, मी कधी कोणाकडे काही मागितलं नाही। जे काही मागितलं मी माझ्या पक्षप्रमुखांकडे मागितलं। माझ्या पक्षप्रमुखांची इच्छा नाही झाली, मी बघेल पुढे आता काय करायचं ते। कोणाशी बोलणं झालं? उद्धव साहेबांशी बोलणं झालं? आता साहेबांशीच बोलतो मी, दुसऱ्या कोणाशी बोलत नाही। आमच्या दोघांमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती बोलणं होत असतं आणि साहेबांना मी मानतो, त्याच्यामुळे त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे। पुढील 2 दिवसात विजय करंजकर हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। त्यामुळे या भेटीत करंजकर यांचं समाधान होणार का? समाधान नाही झाल्यास करंजकर यांची पुढील भूमिका काय असणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।